तर स्पर्धा परीक्षा करिअरचा खरोखरच एक राजमार्ग आहे. अगदी राजासारखं जीवन तुम्हाला तिथे जगता येतं. स्पर्धा परीक्षेत एकदा की तुम्ही यशस्वी झालात की आयुष्यभर रिटायरमेंटपर्यंत तुम्हाला अधिकार मिळतात. त्या पदामुळे मानसन्मान मिळतो. तुम्ही असलेले अधिकार पॉवर्स वापरून इतरांच्या जीवनामध्ये बदल घडवू शकतात, इतरांना मदत करू शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षा खरोखरच राजमार्ग आहे. 2011 साली मी महाराष्ट्राचा टॉपचा पैलवान झालो. मनात चलविचल होती. 24 सर्व्हिसेस आहेत, त्याच्यातली सगळ्यात शेवटची आर्म फोर्स हेडक्वार्टर माझं ऑप्शन होतं. तेवढी तरी मिळावी यार, त्या PDF नाव तरी यावर. 5 अटेम्प्ट झाले, काहीच नाही. हे वय आहे ना तुमचं, हे वय कर्तृत्व निर्माण करायचं आहे, हे वय देश निर्माण करायचं आहे, हे वय मानवता निर्माण करायचं आहे. त्या वयात NCC मध्ये जाताना असं वाटायचं की आता बाकी काही नाही, म्हणजे आपण डायरेक्ट पाकिस्तानच आहे आता. रोज राशी भविष्य, मला काय माझ्या कुंडलीमध्ये लिहिलेलं आहे, माझी पत्रिका कशी आहे, फेकून द्यायचं सगळं. हे मनगट आहे ना, हे परमेश्वरानं दिलेलं आयुष्य आहे. तिथं सांगणार की नाही का, FYला गेल्यानंतर 6 विषय म्हणे, 4च पास झालं तरी चालतं म्हणे, 2 नापास झालं तरी चालतं. बाप पण लेकाचं राहिलं नाही. नातन गावाच्या टपरीवर दोघाचंही खातं, दोघाच. पान नंबर 36ला ह्याची उदारी, 37ला ह्याची. टपरीवाला सगळ्यात हुशार. 36चं पान त्याला दिसू देत नाही, 37चं ह्याला दिसू देत नाही. उदारी तर दोन्ही कोण काढतो. फक्त पेन आणि वही म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे घेऊन जाण्याचा जो मार्ग वगैरे आहे, तो मार्ग म्हणजे शिक्षण. अलीकडचे वाक्य सुंदर होतं की जी झोपेत येतात ती स्वप्न नाही, तुम्हाला ही स्वप्न अशी आली पाहिजे की ज्यामुळे तुम्हाला झोप येता कामा. लीडर म्हणून कोणत्याही फील्डमध्ये पुढं जायचं असतं, त्यास फर्स्ट इज यू हॅव टू सेट युअर ओन एक्झाम्पल. लिडरशिप इज बाय लीडिंग बाय एक्झाम्पल. कारण एव्हरीबडी इन युअर ऑर्गनायझेशन, ज्या पण आपण ऑर्गनायझेशनमध्ये आहात त्यामध्ये ते हू एव्हर इज अ लीडर ऑफ दॅट पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशन किंवा ते संघटना असेल, संस्था असेल, तर तो लीडर कसा वागतोय. कुणीतरी येईल आपल्याला बदलेल, कुणीतरी येईल आपल्याला घडवेल, याच्या पलीकडे जाऊन आपल्यालाच आपलं घडता येईल का, मला वाटतं यासाठी प्रयत्न करावे लागतील. स्वामी विवेकानंद म्हणायचे की शिकवणं ही प्रोसेसच नाहीये. कुणीतरी म्हणेल की मी अमुक अमुक गोष्ट याला शिकवली आहे. करिअरच्या अत्यंत छोट्या व्याख्या मी तुम्हाला सांगतो, ऐकायला बऱ्या वाटतील. करिअर म्हणजे काय, तर दारासमोरची गाडी आणि बँक बॅलन्स नाहीये. करिअर म्हणजे काय, तर काम करत असताना तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद व्हायला पाहिजे. तुम्ही हॅपी पाहिजेत, हॅपी जर नसताल ना तर कामात नाही गेलं. माझ्याकडनं हे होणार नाही, मी करू शकणार नाही, मी मराठी शाळेतला विद्यार्थी. इसका मतलब ये है कि आपने सीरियसली पढ़ाई की है, बट थोड़ा सा थ्रेशोल्ड अचीव करने में प्रॉब्लम आ रहा है. ज्यांनी 1990 साली इन्फोसिसमध्ये 10,000 रुपये टाकले, त्यांचे आता 1 कोटी रुपये झाले, जर मी चुकत नसेल तर. मला आकडा एक्झॅक्ट लक्षात नाहीये, पण त्याचे 1 कोटी रुपये झाले. पण ती इन्फोसिस नावाची कंपनी, नारायण मूर्तींची. लाटेवर स्वार झालं तर कुणीही मोठा होतो. आता जी लाट आहे ती उद्योजकतेची आणि ग्लोबल अपॉर्च्युनिटीची ती लाट अशी आहे. पंढरपूरचा विकास आराखडा कसा चांगला होईल आणि पुढील 1 वर्षात तुम्हाला जे पंढरपूर तुम्ही बघितलं होतं त्याच्यामध्ये प्रचंड असा बदल दिसेल. मित्रांनो, आपण 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट केले आहे आणि यूट्यूबने आपल्याला खास गिफ्ट पाठवलं आहे US वरून. हे आहे आपलं यूट्यूबचं सिल्वर प्ले बटन. 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट केल्यानंतर यूट्यूब आपल्याला सिल्वर प्ले बटन पाठवतं आणि